नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघतोय मेघदूतममधील श्लोक क्रमांक 5. श्लोक बघा. श्लोक आहे, धूमज्योती सलिल मरुताम सन्निपात क्व मेघ. धूमज्योती सलिल मरुताम सन्निपात क्व मेघ संदेशार्थः क्व पटुकरणेहि प्राणिभिः प्रापनीय. संदेशार्थः क्व पटुकरणेहि प्राणिभिः प्रापनीय इति उत्सुक्यात् अपरिगणयन् गृह्य कस्तं ययाचे. शेवटची लाईन आणि खूप महत्त्वाची आहे. कामार्था ही प्रकृती कृपणाच. कामार्था ही प्रकृती कृपणः चेतन अचेतनेषु. चेतन अचेतनेषु. ठीक आहे. IMP श्लोक आहे, विचारण्याची शक्यता दाट आहे. अर्थपूर्ण श्लोक आहे, विचारला जाऊ शकतो, अनेकदा विचारलेला आहे. आणि ही संदेश शेवटची लाईन पण खूप अर्थपूर्ण आहे. म्हणजे ज्याला आपण IMP आहे RC साठी. आता मागच्या श्लोकामध्ये तो विचार करू लागला की आपल्याला मेघाच्या द्वारे संदेश पाठवायचा आहे. मग कालिदास स्वतःच प्रश्न निर्माण करतोय, स्वतःच उत्तर देतोय की मग संदेश पाठवायचा आहे, संदेश वाहून नेण्याचं कार्य करणारी व्यक्ती वेगळी आणि मेघ जो आहे तो वेगळा. म्हणजे मेघाचं काम संदेश नेणं नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये कालिदासाला वाटलं की कोणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न विचारेल ना की कसं बा तुम्ही हा जो यक्ष आहे तो मेघाच्या हाताने संदेश पाठवतो, असं तर होऊ शकत नाही. म्हणून स्वतःच कालिदास काय करतात, प्रश्न निर्माण करतात आणि स्वतःच त्याचं काय करतात, उत्तर देतात. बघा काय म्हणतायत कालिदास. धूमज्योती सलिल मरुताम. धूमज्योती सलिल मरुताम सन्निपात क्व मेघ. आता हे मेघाविषयी विवेचन आहे. धूमज्योती, धूम ज्योती, सलिल आणि मरुत यांचा सन्निपात, यांचा मिश्रण. ठीक आहे. आता धूम म्हणजे धूर, धूम ज्याला आपण धूर म्हणू. ज्योती प्रकाश किंवा अग्नी. सलिल वारा. सलिल म्हणजे पाणी. मरुत याला पवन देखील म्हणतात, वारा. ठीक आहे. सन्निपात म्हणजे मिश्रण. क्व म्हणजे कुठे, कुठे. मेघ म्हणजे मेघ. ठीक आहे. पहिल्या लाईनचे शब्द बघा. धूम म्हणजे धूर, ज्योती म्हणजे अग्नी, सलिल म्हणजे पाणी, मरुत म्हणजे वारा, हवा, सन्निपात म्हणजे मिश्रण, ढग म्हणजे क्व म्हणजे कुठे आणि मेघ म्हणजे मेघ. संदेशार्थ, संदेशार्थ दोन शब्द आहे, संदेश आणि अर्थ. संदेशार्थ म्हणजे अर्थपूर्ण, ज्याला आपण निरोप म्हणू. निरोप पण कसा, अर्थपूर्ण. क्व म्हणजे परत शब्द रिपीट झालाय, कुठे. पटुकरणेहि प्राणिभी. पटुकरणेहि म्हणजे समर्थ अशी इंद्रिय असणारा, म्हणजे पटू असला पाहिजे, तो एक्सलंट असला पाहिजे किंवा तो त्या कामामध्ये पटाईत असला पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. पटुकरणे म्हणजे समर्थ अशी किंवा ते काम करण्यास समर्थ अशी इंद्रिय असणारा. समर्थ अशी इंद्रिय असणारा, पण कोणत्या ह्याच्यात, संदेश पाठवण्याच्या कामात समर्थ अशी. संदेश पाठवायचा आहे तर मग तो समर्थ पाहिजे. तो लंगडा नसावा, लंगडाचा तो वेळेवर प्रॉपर टाईमला पोचू शकणार नाही. तो मुका नसावा, बोलू शकणार नाही. तो आंधळा नसावा, तो पाहू शकणार नाही. तो बहिरा नसावा, ऐकू शकणार नाही. म्हणजे
संदेश पाठवायचे तर सगळा तो कसा असला पाहिजे, नीट, आणि तो परत तो एक योग्य व्यक्ती असला पाहिजे की त्याला संदेश न्यायचा आहे, तर नेल्याच्या नंतर ज्याच्या पुढे संदेश द्यायचा आहे तर परिस्थिती पाहून संदेश सांगायचा असतो, तेही एक स्किल त्या संदेश नेणाऱ्यामध्ये असलं पाहिजे. नंतर आहे प्राणीभिः प्रापणीय. प्राणीभिः म्हणजे प्राण्यांकडून, इथे प्राणी मनुष्य पण येते, मनुष्य प्राण्यांकडून. प्रापणीय म्हणजे पाठविणे किंवा पाठविणे. ठीक आहे, पहिली लाईन समजून घेऊ. धूम ज्योती सलील मरुताम सन्निपात को मेघ, म्हणजे धूम ज्योती सलील मरुत आणि म्हणजे वारा यांचा मिश्रण कुठे. पुढे काय म्हणतो, आणि संदेश पाठवण्यास समर्थ अशी इंद्रिय असणारा प्राणी कुठे. संदेश पाठवण्यासाठी समर्थ अशी इंद्रिय असणारा प्राणी कुठे, आणि हा धूमज्योती, धूर आहे, अग्नी आहे, पाणी आणि वारा यांचं मिश्रण असणारा मेघ कुठे. पुढत मग आता हा तर प्रश्न साहजिक आहे, कुणालाही पडला असता की मेघाच्या हाताने काही संदेश जाणं शक्य नाही, कारण की मेघ एक वेगळ्याच रसायनाने बनलेला आहे. संदेश पाठवायचा आहे तर ते एक वेगळंच कार्य आहे, ते कार्य काही मेघाच्या हातून होणे शक्य नाही. हे साहजिक होतं की प्रत्येकाला तो डाऊट येणार, म्हणून कालिदासांनीच हा डाऊट क्लिअर केला आहे वरच्या 2 याच्यामध्ये. आणि खालच्या याच्यामध्ये मग तो काय करत आहे, त्या डाऊटचं ते काय जे त्याचं उत्तर किंवा निराकरण करण्याचं काम करतं. पुढे काय म्हणते बघा, इति. इति म्हणजे इथे याचा ई होतो, या पद्धतीने रूप तयार होते. इति म्हणजे अशा प्रकारे म्हणू शकतो आपण, अशा प्रकारे. इति उत्सुक्यात, उत्सुक, उ शिल्लक राहतो इथे. इथे परत त होतो, दतला अशिल्लक राहतो. उत्सुकात म्हणजे उत्साहाने किंवा उत्साहापोटी, मुळे, उत्साहामुळे किंवा उत्साहाने. पुढे नंतरचा शब्द आहे अपरिगणन. अपरिगणन म्हणजे विचार न करणे. अ इथे आलाय बघा, त हलंत झाला. विचार न करणे, कारण की चिंता करत नाही. गृह्य कस्सम, पुढचा शब्द आहे गृह्य कस्सम, म्हणजे याचा गृह्य कह तम, म्हणजे इथे आपल्याला गृह्य कह तम असे होते. तम म्हणजे त्याला, गृह्य कह म्हणजे यक्ष, यक्ष, यक्षाला गृह्य कह. ययाचे, पुढचा शब्द आहे ययाचे. आता ययाचे म्हणजे या धातू याचना करणे या अर्थी, याचना करतो. याचना करतो. नंतर आता ही लाईन आपल्याला परत क्लिअर करत आहे ह्या संपूर्ण श्लोकाला. काय म्हणते ती, कामार्था. कामार्था म्हणजे प्रेमाने व्याकुळ झालेला, प्रेमाने व्याकुळ झालेला. ही जो आहे तो कारण्यार्थी घेतो आपण. अनेकदा ही निपात म्हणून वापरतात, कारण वापरतात, पण इथे आपल्याला तो त्याला ट्रेस द्यायचा आहे, म्हणजे कारण देखील म्हणू शकतो किंवा खरोखरच, खरोखरच. प्रकृती. आता प्रकृती म्हणजे प्रकृती. कृपणा हा एक शब्द, कृपणा हा शचा विसर्ग होतो आणि च शिल्लक राहतो तिकडे. प्रकृती कृपणा हा याचा अर्थ होतो स्वभावतःच किंवा नैसर्गिक, स्वभावतःच किंवा निसर्गतः. निसर्गतःच.
चेतन अचेतनेषु. चेतन म्हणजे सजीव. अचेतन इथे अशिल्लक राहतो. अचेतन म्हणजे अचेतनेषु सप्तमी बहुवचन. निर्जीव मध्ये. निर्जीव मध्ये. ठीक आहे. विचार न करते किंवा विचार करत नाही याचा असं आपण हे करते घेऊ. चला शब्द पूर्ण आहे आपल्याकडे. अर्थ बघू आपण. काय म्हणते बघा श्लोक. यक्ष आता सांगत आहे की त्याला प्रश्न पडलाय. पहिला त्याच्या अगोदर दुसऱ्या 2 श्लोक अगोदरचा. नंतर तो त्या मेघाला थोडंसं काय करतोय, स्वागत वगैरे करतोय मेघाचं. आणि मग त्या मेघाला काय म्हणतोय, त्याच्या हाताने संदेश पाठवण्याची याचना करतोय. पण याचना करत असताना प्रश्न निर्माण होऊ शकतो की मेघाद्वारे संदेश जाऊ शकत नाही. मग त्याच्या वेळी त्या ठिकाणी कालिदासाने काय केलं, एक जी भावना आहे, एक फिलिंग आहे, ती फिलिंग सांगण्याचा प्रयत्न केला की का बरं हा यक्ष मेघाच्या द्वारे संदेश पाठवू इच्छितो. काय म्हणतोय आता आपण डायरेक्ट श्लोकवर. धूमज्योती सलिल मरुताम सन्निपात किंवा मेघा म्हणजे धूर, अग्नी, पाणी आणि हवा यांच्या मिश्रणातून तयार झालेला मेघ कुठे. परत म्हणते संदेशार्थ किंवा पटुकरणे ही प्राणीभी प्रापणे. म्हणजे संदेश पाठवण्याचं जे कार्य आहे ते कार्य असं आहे की समर्थ अशी इंद्रिय असणाऱ्या प्राण्यांकडून किंवा व्यक्तींकडून संदेश पाठवण्याचं काम कुठे 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 एकमेकाला विरोध करत आहे. ठीक आहे. त्या कुठेला कुठे म्हणतो ना आपण, कुठे त्या अर्थी. म्हणजे हे काम वेगळं आणि हे वेगळं, याचा आणि याचं काही कॉन्ट्रावर्सी आहे. दोन्ही एक होऊ शकत नाही. म्हणजे जर संदेश पाठवायचा आहे, मेसेज पाठवायचा आहे, तर मॅसेंजर म्हणून जे काय आपण वापरत आहोत, ज्या व्यक्तीला वापरत आहोत, त्या प्राण्याला वापरत आहोत, तर मग त्याच्यामध्ये ही पटुकरणी असली पाहिजे, त्याच्यात त्या इंद्रिय असले पाहिजे, ते संदेश नेला पाहिजे, प्रॉपरली नेऊ शकला पाहिजे. आणि मेघ जो आहे तो मेघाचं काही खरं नाही. मेघ हा वाऱ्याच्या दिशेनं चालणार आहे. समजा जर त्याला उज्जैनीला जायचं आहे, वारा त्या दिशेला नसेलच, इकडे खालती साऊथच्या दिशेला असेल, तो उलट खालती येईल. म्हणजे हे साधं गणित आहे. त्या गणिताला उलगडा परत कालिदास करतो की धूर, अग्नी, पाणी आणि वारा याने तयार झालेला मेघ कुठे. संदेशाचा जो निरोप आहे, संदेशार्थ जो आहे तो पाठवण्यासाठी समर्थ अशी इंद्रिय असणारा प्राणी कुठे. परत पुढे मध्ये परंतु असं असलं तरीही, म्हणजे मेघाला ते काम जमत नसलं तरीही यक्ष मेघालाच का सांगतोय, तर त्याच्या मागचं कारण आहे. इति अशा प्रकारे ही वरची फ्रेश सांगत आहे. उत्साहामुळे, उत्सुक्यात, उत्साहामुळे त्याला एवढा उत्साह झाला की आता आपल्याला मेघ दिसला तर याला संदेश द्यावा बा. कुणीतरी आलं नाही एवढ्या दिवसामध्ये, कुणीतरी दिसत आहे जो आपल्या कामी येईल. मग तो मेघ दिसला तर त्याचा उत्साह राहिला नाही की त्याला निरोप पाठवायचा पत्नीला की मी कुशल आहे, मी कुशल आहे, तर तू देखील काय कर, जीवन धारण कर, असा त्याच्या मागचा हेतू आहे. मग तो मेघ दिसला की त्याला तो उत्साह राहला नाही, कारण की मागेही सांगितलं आहे श्रावण महिना एक कारण आहे. त्याच्या अगोदर मेघ जेव्हा आकाशात राहतात तेव्हा गृहस्थ जे असतात, जे सर्व सुखी लोक असतात, ते देखील विचलित होतात. हात बिचारा यक्ष पत्नीपासून दूर आहे, हे एक कारण आहे. त्याला उत्साह राहत नाही, तो काय करतो, यक्ष त्याला, कुणाला, मेघाला याचना करतो. याचना कोणती, मागच्या श्लोकात लक्षात घ्या. याचना करतो की काय, आता माझा हा संदेश तू घेऊन जा. संदेश काय की मी इथे कुशल आहो. विचार करत नाही, काही करत नाही की तू मेघ आहे, तुझ्याच्यानं होईल नाही होईल, काही तू विचार करत नाही. तो सरळ काय करतो, याचना करतो त्या मेघाला की काय कर मेघा, माझा हा संदेश आहे, मी इथे कुशल आहे, तू देखील तुझं जीवन धारण कर, आपण लवकरच भेटू, असा स्वरूपाचा जो संदेश आहे तो संदेश न्यायचे तो काय करतो, याचना करतो. पुढे सांगत आहे कामार्था ही प्रकृती कृपणा चेतन अचेतनेषु. ही जी लाईन आहे, ही लाईन काय करत आहे, या श्लोकाला प्रोटेक्ट करत आहे, याला अर्थपूर्णता आणण्याचं काम करत आहे. हे जे दोन एकमेकाला कॉन्ट्रावर्सी निर्माण करून विरोधाभास जो दाखवत आहे, या विरोधाभासाला मिटवण्याचं काम ही लाईन करत आहे खालची. ठीक आहे. ही लाईन काय म्हणते, कामार्था ही प्रकृती, खरोखरच कामाने प्रेमाने व्याकुळ झालेले व्यक्ती, प्रकृती कृपणा, निसर्गतःच नैसर्गिकपणेच
सजीव आणि निर्जीव यांच्यात भेद करण्यात काय असतात, असमर्थ असतात. सजीव आणि निर्जीवमध्ये भेद करण्यामध्ये ते काय असतात, असमर्थ असतात, किंवा ते त्या भानगडीतच पडत नाही, होईल नाही होईल, ते खूप प्रचंड आशावादी असतात. कोणती व्यक्ती, कामार्था म्हणजे प्रेमात व्याकुळ झालेली व्यक्ती चेतन अचेतन म्हणजे सजीव निर्जीव यांच्यामध्ये भेद करत नाही किंवा त्या भानगडीत पडत नाही. म्हणजे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ही जी आहे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे हा जो यक्ष आहे, यक्ष जो संदेश नेऊ पाठवता, जो संदेशार्थ जो आहे, त्याचा मॅसेंजर आहे, जो मेघ आहे, त्या मेघात पाहत नाही तो कशानं बनलाय, काय बनला आहे. तो म्हणते की मी व्याकुळ झालो आहे, माझा उत्साह आहे की तू माझा संदेश घेऊन जा. का, कारण की प्रकृतीच्या नियमानं, कारण की स्वभावतःच ही जी कामार्थ व्यक्ती असतात ती चेतन अचेतनमध्ये फरक करत नाही. याचं चांगलं उदाहरण आपलं हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपण पाहू शकतो. बघा, अनेक जुने चित्रपट पहा किंवा आत्ताचे चित्रपट, जेव्हा नायक नायिका असतात, जेव्हा मॅसेज पाठवतात, जो कबुतराच्या द्वारे मॅसेज पाठवला जातो. आता कबूतर आहे, आपण आता याला गोष्टीला जर विचार केला तर कबूतर समर्थ अशी इंद्रिय असणारा प्राणी आहे का? म्हणजे जो मॅसेज न्यायचा आहे किंवा कबुतराला ठीक आहे, त्याला जर एखादी चिठ्ठी लावली किंवा काही तर ती एक वेगळी गोष्ट, पण त्याला सांगून, त्याला जर सांगितलं की असं असं तुला तिकडे सांगायचं तर होऊ शकते का? होऊ शकत नाही. पण तरीही ते करतात. का, कारण की कामार्थ ही काय आहे, अशी एक फ्रेज आहे, अशी अवस्था आहे की ते सजीव निर्जीवच्या भेदात पडत नाही. ठीक आहे, पूर्ण शब्द क्लिअर आहे, लक्षात आला असेल. श्लोक काय म्हणते, श्लोक परत एकदा जोडून पाहू आपण. धूर, अग्नी, पाणी आणि वारा यांच्यापासून निर्माण झालेला मेघ कुठे, संदेश पाठवण्यासाठी समर्थ अशी इंद्रिय असणाऱ्या प्राणी कुठे, म्हणजे ज्याच्याकडून पाठवायचा संदेश तो प्राणी कुठे. तरी पण असं असू नये, तरी पण किंवा अशा प्रकारे उत्साहामुळे तो काय करत आहे, तो यक्ष त्याला याचना करत आहे, मेघाला याचना करत आहे. उत्साहापोटी तो विचार करत नाही किंवा तो असमर्थ असं देखील आपण म्हणू शकतो. उत्साहापोटी तो काय करत नाही, विचार करत नाही आणि यक्षाला संदेश नेण्याची याचना करतो. खरोखरच ही म्हणजे खरोखरच कामार्थ किंवा कामभावुक झालेले व्यक्ती जे असतात ते निसर्गतःच किंवा स्वभावतःच सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये भेद करण्यास असमर्थ असतात. एवढा या श्लोकाचा अर्थ आहे. संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी ही ओळ विचारेल तर आपल्याला काय लिहायचं आहे की खरोखरच स्वभावतःच प्रेमाने व्याकुळ झालेली व्यक्ती सजीव निर्जीवमध्ये भेद करण्यास असमर्थ असतात किंवा भेद करीत नाही, एवढा अर्थ लिहायचा आहे. आणि मग हा अर्थ इथे का वापरत आहे, मग त्यात सांगायचं की मेघ वगैरे हे निर्जीव घटक आहेत, संदेश पाठवायचा सजीवाच्या हाताने आहे, पण तरीही जो कामार्थ व्यक्ती जो यक्ष आहे तो संदेश मेघाच्याच हाताने पाठवत आहे. याचं कारण की ही जी कामार्थ व्यक्ती असतात ती स्वभावतःच काय असतात, असमर्थ अशी असतात. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.